मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचं विजन मांडलं. राज्यासाठी काही चांगलं होत असेल तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुल्या दिलानं भेटत राहू. ज्या मुद्द्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना पाठिंबा देऊ आणि ज्या मुद्द्यांना विरोध करायचा त्यांना विरोधही करू, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली. आम्ही फडणवीसांना भेटू नये असं वाटतं, त्यांना राजकारण अजून कडू करायचं आहे का, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतं तर मुंबईचा सागरी किनारा मार्ग म्हणजे कोस्टल रोड हा 2023 सालीच पूर्ण झाला असता, असाही मुद्दा त्यांनी मांडला. आपण आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. पालिके निवडणुकीपूर्वी या भेटींना खूपच असं महत्त्व दिलं जात आहे. नेमकं काय आहे? हे बघा, एक आहे ह्याच्यात की ते आत्ता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता, राज्याचेच असतात ते. तर त्याच्यासाठी गेल्या 2.5 वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही त्यांना अजून राजकारण गढूळ करायचं आहे का? आम्ही हाऊसमध्ये दोन्ही बाजून हेच बोललो आहे की जर राज्यासाठी चांगलं काही होत असेल तर ओपनली आम्ही जे काही राज्यासाठी चांगलं असेल त्याला सपोर्ट करत राहू, ज्याला विरोध करायचा त्याला विरोध करू. गेल्या 2.5 वर्षात भेट नाही झाली होती मुख्यमंत्री. गेल्या 2.5 वर्षात राज्यात मुख्यमंत्री नव्हते, नाही, घटनाबाह्य व्यक्ती बसलेली होती. 14 ते 17 आम्हाला परवानग्यांमध्ये लागलं. केंद्र सरकारकडे अनेकदा 2-3 वेळा मी ट्विट पण केलं होतं. जावडेकर साहेब तेव्हा केंद्रीय पर्यावरण मंत्री होते आणि ते सगळं झालं. नंतर 17ला भूमिपूजन आम्ही केलं आणि काम सुरू केलं. साधारणपणे जर आमचं सरकार असतं तर हा पूर्ण कोस्टल रोड आपण 2023च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केला असता. दुर्दैवाने असं झालं, सरकार बदललं, एस्केलेशन झालं, डिले झालाय, पण अजूनही सीलिंगला जोडणारा जो रस्ता आहे तो पूर्ण झाला नाही आहे. लँडस्केपिंग पूर्ण झालं नाही आहे. तुम्ही टनलमध्ये जाल तर तुम्हाला वाटेल तुम्ही स्पीड बोटीमध्ये बसलेत, एवढं घाणेरडं सर्फेसिंग करून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे ते रोड सर्फेस जे आहे पॅचवर्क सुरू झालेलं आहे, मध्ये त्याला गळती पण आली होती. एक्झॅक्टली. तर हे लक्षणं असतात भ्रष्ट सरकारची, जी गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं. पेगविनवरनं आपल्यावर बरीचशी एक टीकाही झाली, पण आज तेच पेगविन मुंबईच्या म्हणजे महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी सगळ्यात जर टॉपवर असेल तर ते एक कारण होतं. तर याच्यावर जे विरोधक नेहमी टीका करतात त्या टीकाला तुम्ही वारंवार एकच उत्तर आहे, मी पेंग्विन दाखवतो, तुम्ही चिता दाखवा, जिवंत असतील तर. मी पेंग्विन दाखवतो, तुम्ही चिता दाखवा, जिवंत असतील तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.